नील भैया या ना, बसा ना प्लीज. कामात आहेस? नाही. विक्रम, श्रावणी आणि देवयानी सख्या बहिणी आहेत? नाही, चुलत बहिणी आहेत. तुम्ही का त्यांची चौकशी करताय? नाही, सहज. बरं, तुझ्या मॉलच्या कन्स्ट्रक्शनचं कुठपर्यंत आलं? हवी तशी जागा मिळाली नाही तर ऑप्शन्स आहेत. तुला शाळेची जागा हवी होती, हो ना? हां, आधी हवी होती पण आता नको आहे. विक्रम, तुझे डोळे काहीतरी वेगळंच सांगतायत. देवयानीचे डोळे जितकं खरं बोलत होते तितकं तुझे डोळे खोटं बोलतायत. आपण याविषयी नाही बोललो तर फार बरं होईल. विक्रम, ज्या गोष्टी भावाशी बोलताना तुला त्रास होतो, तू अडखळतोस, अशा गोष्टी करायच्या कशाला? नील भैया, आम्हाला असं वाटतं आपण या विषयावर नंतर बोलूया. मला बोलू दे. हे बघ, व्यवसायातली तुझी धडाडी, राजे शिर्के ग्रुपचं नाव मोठं करण्यामागची तुझी तळमळ खरंच खूप कौतुकास्पद आहे. हीच धडाडी, हीच तळमळ काही वर्षांपूर्वी रणवीर भैयांमध्ये बघितली होती. पण सत्तेच्या नादात, राजकारणाच्या कैफात रणवीर भैया खूप दूर निघून गेला आणि आता उरलाय तो फक्त संपत्ती सम्राट. नाही नील भैया, कदाचित तुम्ही भैया साहेबांना समजून घेण्यात थोडी. विक्रम, स्वतःच्या बाबतीत असं होऊ देऊ नकोस. आणखी काही वर्षांनी तुला कदाचित काहीच फरक पडणार नाही, पण मी मात्र आणखीन एक भाऊ गमावून बसेन. बघ, शक्य झालं तर शाळेचा नाद सोड. नहीं, that's okay, but I think you should have done the needful. ताई साहेब, ठीक आहे, मी नंतर फोन करते. काय झालं सनी? अहो आपले बनू ताई, काय झालं बनूला? त्यांची तब्येत लय बिघडली आहे. त्यांच्या पोटात काय बी राहत नाही. काय खाल्लं तर लगेच उलटी करतात. डॉक्टरांना फोन केला होतास? नाही, पहिले तुम्हाला सांगायला आली. मला बघायला हवं. कुठं निघालाय प्रियदर्शन? बनूला बघायला. बनू? कोण या बनू, ज्यांच्यासाठी तुम्ही एवढ्या धावपळत निघालाय? रणवीर राजे ना, ते रस्त्यावर सापडल्या होत्या. रणवीर राजेच त्यांना घरी उचलून घेऊन आलेत. आई वडील नाहीत हो तिला. सध्या ती जनी बरोबर सर्व्हंट्स क्वार्टर्स मध्ये राहते. पण मला तर वाटतं योग्यच खरे येऊन पोहोचले आहेत त्या. इथे त्यांना आई वडिलांची कमतरता आम्ही अजिबात भासू देणार नाही. साईमा, एकदा तुम्ही सुद्धा बघून घ्या तिला. खूप गोड मुलगी आहे हो. तुमची तळमळ आम्हाला कळते प्रियदर्शनी. या तळमळीमुळेच राजे शिर्के अनेक अनाथ आश्रमांचे आश्रयदाते झालेले आहेत. पण अनाथ मुलांना घरात आणून घराण्याला वारस मिळत नसतो हे तुम्हाला आणि रणवीर राजे यांना कळायला हवंय. साईमा, मला खरंच निघायला हवं. बनू ताई, अगं, कुठे आहे बनू? अहो त्यांना इथे झोपवलं होतं आणि तुम्हाला सांगायला आले.
तुला नीट लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना जनी. बनू बनू घाबरली उंच राजाची बुटकी राणी घाबरली. किती काळजी वाटली आम्हाला तुमची. घाबरलोच की आम्ही. ते आहात होय. आम्हाला वाटलं की तुम्ही झोपला असाल. आजारी आहात ना म्हणून. तुला कोणी सांगितलं मी आजारी आहे? जनीनं सांगितलं. जणी ती वेडीच आहे. ए असं नाही बोलत. मोठी आहे ना जनी. आपल्यापेक्षा मोठ्या माणसानं असं बोलतात. बरं सांगा तुम्हाला काय झालं होतं? काय नाही, फक्त माझ्या पोटात थोडी कळ येत होती. ऐक आता बरं वाटतंय? कशामुळे कळ येत होती? तुमच्या लोकांच्या जेवणाचाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही जेवण जरा जास्तच चांगलं करतात. मला असल्या जेवणाची सवय नाहीये. पण तुम्हाला आता अशा चांगल्या चुंगल्या जेवणाची सवय नको का करून घ्यायला बनते? माझी आई पण असंच बोलायची, ही सगळ्या गोष्टींची सवय करून घे. मम्मी अण्णांच्या शिव्या खायची, मार खायची, सगळी सवय करून घेतली मी. तुला आहे का सवय मार खाण्याची त्या उंच राजाकडून? हे काय तुझ्या डोळ्यात पाणी? माझ्या आईच्या पण डोळ्यातून असंच पाणी यायचं जेव्हा अण्णा तिला मारायचा. आपल्याकडे गप्पा मारायला चिक्कार वेळ. आता झोपूया. थोडा आराम केला तर बरं वाटेल ना. तू मला झोपवशील? हो का नाही. मी तुझ्या मांडीवर झोपू? आनंदाने. ये ये बाई. काय झालं देऊ? कसला विचार करतेस? नाही काय नाही. दादूंना शाळेबद्दल न सांगण्याचा निर्णय तू ऑलरेडी घेतलायस. मग आता त्याच्याबद्दल विचार करून काय फायदा आहे? काका काका मला तुझ्याशी दुसऱ्या विषयावर बोलायचंय. काय झालं देऊ? काका मला माहिती आहे तुला मी आता जे काय सांगणार आहे ते ऐकल्यावर तुला खूप वाईट वाटेल. देऊ पण तरीही सांगणं तितकंच गरजेचं आहे. काका शाळेची बिल्डिंग अनसेफ डिक्लेअर केल्यानंतर मी रणवीर राजांना भेटायला गेले होते. तिथे मला विक्रमादित्य बरोबर श्रावणी भेटली. या विषयावर आपण आधीही बोललोय काका. आजचं तिचं वागणं मला अजिबात आवडलं नाही. विक्रमादित्यचा काहीच भरोसा नाही काका. उद्या आपल्यावर पश्चात्तापाची वेळ यायला नको एवढंच. देव्यानी मला अगदी वाटलं होतं तू इकडे येणार आणि चहाडी करणार. तशी तुला सवयच आहे ना. मी सगळं ऐकलंय. तू बाबांना जे जे काय काय सांगितलंस ना माझ्याबद्दल आणि विक्रमादित्यबद्दल ते सगळं ऐकलंय मी. श्रावणी एक मिनिट. तिला काही बाबा एक मिनिट. तिला काय वाटलं
की माझं आणि विक्रमादित्यचं अफेअर आहे? म्हणजे तुमच्या भाषेत बोलायचं झालं तर लफडं आहे, हो ना? बोल ना, असंच ना? बोल बोल. म्हणजे माझे आणि विक्रमादित्य खबरदार माझ्या मुलीवर हात उगाराल तर. ती आता काय बोलत होती ते तू ऐकलंस? हो, ऐकलं. पण ती असं का बोलली याचा कधी विचार केलाय? तुम्हाला जर हात उगारायची एवढी हौस असेल तर तिच्यावर उगारा, जिने माझ्या मुलीला बदनाम केलंय. काकू, मी चुकले असेल ना तर मार मला, पण मी आता जे काय बोलले ते जरा समजून घे. तू आता असं बोलणारच? श्रावणीबद्दल तुला काय वाटतंय ते मला चांगलंच ठाऊक आहे. हाच तुझा प्रॉब्लेम आहे काकू. तू नेहमी श्रावणीला आमच्यापासून लांब ठेवलं. एक मोठी बहीण म्हणून मी श्रावणीमध्ये आणि साक्षीमध्ये कधीच फरक केला नाही. अभिलाषा, ती काय चुकीचं बोलते? श्रावणीच्या बाबतीत काय चुकीचं आणि काय बरोबर हे ठरवायला मी समर्थ आहे. दुसऱ्याने ठरवायला ती काय पोरकी नाही. अभिलाषा, एक शब्दही बोलू नका. लोक तुम्हाला श्रावणी आणि अमोलचे वडील म्हणून ओळखतात, पण तुम्ही तुमच्या वागण्याने सिद्ध करून दाखवलंय की तुम्ही त्यांचे वडील म्हणवून घ्यायला लायक नाही आहात. तुम्हाला एक शेवटचं सांगते, माझ्या मुलीच्या विरोधात एक शब्द जरी कोणी काढला तरी माझ्यासारखी वाईट दुसरी कुणी नसेल. कुंभार विठ्ठला. काकू तू अरे आलास बाबा, तुझीच काळजी वाटत होती. काळजी कसली करायची? मी परत येणारच होतो. आजूबाजूला काय घडते माहिती आहे ना तुला. परत ते जाऊ दे, ज्या कामासाठी गेलास ते काम झालं? दिलेलं काम पूर्ण झाल्याशिवाय परत यायचं नाही असा आम्हाला आदेशच असतो. आदेश? काकू, आता तुझा आशीर्वाद पाठीशी असल्यावर काम पूर्ण झाल्याशिवाय परत येईन का मी? हा, अरे पण तू ते काय म्हणत होतास आदेश? बरं ते जाऊ दे, तू बोलण्यात वेळ घालवू नकोस. तुझ्या हातचं खायला मिळावं म्हणून मी रस्त्यात कुठेही न थांबता घरी आलो. प्लीज, मला भूक लागली, काहीतरी खायला दे ना. तुझ्यासाठी गरम गरम भाकरी बनवत. हा काकू, मी तुझ्या मदतीला येऊ? तो मोरोबा आहे ना, त्याला उठवते. तोपर्यंत तू हात पाय धुवून घे. आले मी. हेलो, हाँ पहुंच गए. नहीं, कोई तकलीफ नहीं हुई. नाकाबंदी थी, गाड़ी दूसरी तरफ से लेके आया. ठीक है, मैं बाकी बातें कल सुबह करते. अरे बाबा, मोरोबा उठत नाही, तुझे माझ्या मदतीला. हो, आलो. ताईसाहेब काय झालं ग जनी? बनू त्याची तब्येत पुन्हा बिघडली आहे. सारखं पोटात दुखतंय म्हणून रडतायत. कधीपासून? 2 तास झाले. मी त्यासनी आलं दिलं ठेचून, पण काय बी उपयोग नाही बघा. डॉक्टरांनी सांगितलंस? चल. 1 मिनिट. लगेच निघाला? जणूची तब्येत बरी नाहीये. 2 तास झाले बिचारीच्या पोटात दुखतंय. मग तिच्यासाठी तुम्ही सर्वंट क्वार्टर मध्ये जाणार? जनी बघेल ना तिला, आणि डॉक्टरला आणायला खंडू आहे की नाही? एकदा जाऊन भेटून येऊ बनूला.
तुम्ही म्हणत असाल तर तुमची व्यवस्थाही तिकडे सर्वंट क्वार्टर मध्ये करतो, ठीक आहे? असं बोलून कसं चालेल? जबाबदारी स्वीकारली आहे ना आपण. आई वडिलांच्या मायेला पारखी पोर येते. आपणच जर असं वागायला लागलो तर मीडिया समोर वृक्षारोपण करताना 2 रोपटी लावली तर त्यांचे वृक्ष होईपर्यंत त्यांना पाणी घालायची जबाबदारी आपण स्वीकारायची, असं कोणी लिहून ठेवलंय का? कशी चालली आहे प्रॅक्टिस? भूतनाथ, इतके दिवस कुठे गायब होतास? किसी की याद में दर दर भटक रहा था. अरे वा, मग आज कसा परत आलास? बाद में याद आया कि जिसे मैं गली गली ढूंढ रहा हूं वो तो यही मुझे मिस कर रही है, इसलिए फौरन चला. ए झिंगूर, आधीच तुझ्यावरून माझ्या घरी खूप वाद होत असतात. प्यार में ऐसा ही होता है मेरी जान. आधी तुझ्यावर संशय घेतील, मग त्यांची खात्री होईल, मग तुला ते घरात कोंडून ठेवतील आणि मग तू खिडकीत उभी राहून अशी टिपिकल फिल्मी गाणी गाशी. ए, फालतूगिरी बंद कर तुझी. प्रॅक्टिस करू देत मला. मागच्या वेळेस पाय मोडलेला लक्षात आहे ना? अजूनही पोलीस बनायची हौस फिटली नाही वाटतं. फक्त पोलीस नाही, IPS. यु नो, IPS. Yeah, I know IPS. But you know, या देशाची सिस्टीम आधीच खूप खराब आहे. त्यात तूही याच सिस्टीमचा भाग होणार असशील तर त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. या समाजाला IPS अधिकाऱ्यांची नाही तर या सडलेल्या भ्रष्टाचाराने पोखरलेल्या सिस्टमच्या विरोधात लढणाऱ्यांची गरज आहे. दादू म्हणतात की जर तुम्हाला सिस्टम बदलायची असेल तर सिस्टमचाच एक भाग बना. हे सांगणाऱ्या तुझ्या दादूंना या सिस्टमने परत पाठवलं का? नाही. ज्या मुलांनी तुझ्या दादूंसमोर सरेंडर केलं त्यांचं पुढे काय झालं? पोलिसांचं संरक्षण असतानाही ते जीवानिशी गेले. तरी तुझा या सिस्टमवर विश्वास आहे? हे तू दादूंसमोर बोल. मला त्यांच्या समोर बोलायला आवडलं असतं, पण काय, तुझे दादू लवकर येणार नाहीयेत. तुला कसं माहित? राज नाव आहे माझं. लोकांच्या कुंडल्या खिशात घेऊन फिरत असतो. अच्छा, मग माझ्या कुंडलीमध्ये काय आहे? प्रेमयोग. लवकरच तू माझ्यासारख्या स्मार्ट, हँडसम आणि इंटेलिजंट मुलाच्या प्रेमात पडणार आहेस. झिंगूर.